नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लढले आणि जिंकले या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. 40 वर्षांच्या संघर्षानंतर बोरीव गावासाठी ग्रामपंचायत मंजूर झाली आहे आणि याचा आनंदोत्सव तिथल्या ग्रामस्थांनी साजरा केला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रवक्ते माधव भांडारी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका शिखर परिषदेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. बोरीवकरांच्या याच संघर्षाची आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत लढले आणि जिंकले या आमच्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. जवळपास 40 वर्षांच्या खडतर लढ्यानंतर बोरीव गावाला ग्रामपंचायत मंजूर झाली आहे आणि याचा आनंद बोरीव गावच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. बोरीवच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मंजूर झाल्याबद्दल गावात रांगोळ्या काढल्या आहेत आणि गुढ्या उभारून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला. मात्र बोरीवच्या ग्रामस्थांनी याच सोहळ्यात इतर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा सहभागी करून घेतलं आणि एवढंच नाही तर शिखर परिषदेचं आयोजन करून प्रकल्पग्रस्तांना आपल्या समस्या थेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडण्याची संधी दिली. तर ग्रामपंचायत मंजूर करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली. लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत या गावात करण्यात आलं. स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाल्याचा आनंद बोरीव गावच्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय. धोम धरणाच्या प्रकल्पासाठी 40 वर्षांपूर्वी विस्थापित झाल्यावर बोरीव गाव हे वसवण्यात आलं, पण 40 वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा करत त्यांना लढा द्यावा लागला. जनजागर प्रतिष्ठान यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रकल्पग्रस्तांची शिखर परिषद आज साताऱ्यातील बोरीव गावात आयोजित करण्यात आली आहे. नक्की काय याची उद्दिष्ट आहेत, काय त्यांच्या मागण्या होत्या आणि काय त्यांना मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवायचं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आज बोरीव गावातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय सांगाल, प्रकल्पग्रस्तांच्या खऱ्या मागण्या काय असतात, महिलांना त्यात काय त्रास होतो करत असताना? कारण तुमचं पुनर्वसन जेव्हा होतं तेव्हा महिलांचा मुख्य यामध्ये भाग असतो की त्यांना काय समस्या असतात, काय सांगा? महिलांना संघर्षाला तोंड देता लढ्याला तर आम्ही गेली 37 वर्ष या लढ्यासाठी गडवाचं रान करून आम्ही पार सातारा कराड मोर्चा नेला महिलांनी. तर आता आमच्या मनासारखं झालं, मला खूप आनंद होतो. भंडारी साहेबांच्या वतीनं हे काम आमचं झालेलं आहे. याचा आनंद सोहळा म्हणून आम्ही शिखर परिषद. काय आनंद सोहळा कसा तुम्ही साजरा केला, काय काय केलं कालपासून? आम्ही कालपासून गावात रांगोळ्या काढल्या, सजावटीने गुढ्या उभारल्या आणि बैलगाडीतून मिरवणूक काढली साहेबांची आणि जल्लोष साजरा केला. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आपल्यासोबत या लढ्यातील प्रमुख जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापैकी एक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात की काय नक्की त्यांनी या लढ्यामध्ये काम केलं आणि शिखर परिषदेमध्ये नक्की काय त्यांचं म्हणणं आहे जे ते मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणार आहेत संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचं. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी जय महाराष्ट्राचे आभार मानतो की आपण या
आमच्या या शिखर परिषदेची दखल घेतली, खरोखर जय महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं हे गावा मर्यादित जर बोलायचं म्हटलं तर हे धोम प्रकल्पातील हे मौजे बोरी पुनर्वसित गाव, धोममध्ये जवळ 24 गावं होती प्रकल्पातील, आणि ते 24 गावापैकी 23 गावांना ग्रामपंचायत होती आणि फक्त या बोरी गावाला ग्रामपंचायत नव्हती. आमची गेल्या 37 वर्षांची ही मागणी होती आणि 37 वर्षांची मागणी असताना मागच्या सरकारांनी खरोखरच पाहायला गेलं तर आश्वासनांचा खुळखुळाच आमच्या हातात केला आणि या ग्रामपंचायतीच्या लढ्यासाठी आम्ही विविध आंदोलने केली, मोर्चे केले. जवळजवळ आम्ही कराडमध्ये कलेक्टर ऑफिससमोर 27 दिवस आमच्या मुलाबाळांसकट, बायका पोरांसकट आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. प्रमुख मागणी म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन बुडीतात गेली, संपादन झालेली आहे, पाण्यात गेलेली आहे, त्याला जमीन ही मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी कुठला कायदा लावायची गरज नाही. त्याची मूळ जमीन त्या पाण्यात गेलेली आहे, त्याची जी कब्जा हक्काची रक्कम ही शासनानं त्याच्यापासून घ्यावी आणि ती कब्जा हक्काची रक्कम भरून त्याला जमीन द्यावी. मुळात धरणग्रस्तांचा जमिनी संदर्भाचा हक्क कुणीच मारू शकत नाही आणि ही आमची सगळ्यात प्रमुख मागणी. त्यानंतर ज्यांना जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनीला सिंचनाची व्यवस्था करणं गरजेचं आहे, कॅनॉल जाणं गरजेचं आहे, त्या जमिनीला पाणी मिळणं गरजेचं आहे आणि शासनाच्या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या धरणग्रस्तांना जमीन दिल्या आणि त्या जमिनींना पाणी नाही त्या धरणग्रस्तांना दर महिन्याला पाणी भत्ता म्हणून 15,000ची तरतूद आहे. आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही दुसरी मागणी आहे. ज्या लोकांना अद्यापर्यंत जमिनी दिल्या नाही त्यांना सुद्धा निर्वाह भत्त्याच्या ह्याच्यानुसार 3,000 रुपये निर्वाह भत्ता हा दिलाच गेला पाहिजे. तदनंतर काय झालं, धरणग्रस्तांचे प्रश्न हे प्रलंबित का राहिले त्याचं कारण असं आहे की पुनर्वसन प्राधिकरणाची पुनर्रचना असून सुद्धा त्या ठिकाणी अशासकीय सदस्य म्हणजे धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींच्या जागा भरल्या गेलेल्या नाही. ज्यांना जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनीला सिंचनाची व्यवस्था करणं गरजेचं आहे, कॅनॉल जाणं गरजेचं आहे, त्या जमिनीला पाणी मिळणं गरजेचं आहे आणि शासनाच्या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या धरणग्रस्तांना जमीन दिल्या आणि त्या जमिनींना पाणी नाही त्या धरणग्रस्तांना दर महिन्याला पाणी भत्ता म्हणून 15,000ची तरतूद आहे. आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही दुसरी मागणी आहे. ज्या लोकांना अद्यापर्यंत जमिनी दिल्या नाही त्यांना सुद्धा निर्वाह भत्त्याच्या ह्याच्यानुसार 3,000 रुपये निर्वाह भत्ता हा दिलाच गेला पाहिजे. तदनंतर काय झालं, धरणग्रस्तांचे प्रश्न हे प्रलंबित का राहिले त्याचं कारण असं आहे की पुनर्वसन प्राधिकरणाची पुनर्रचना असून सुद्धा त्या ठिकाणी अशासकीय सदस्य म्हणजे धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींच्या जागा भरल्या गेलेल्या नाही आणि त्या जागा न भरल्या गेल्यामुळं धरणग्रस्तांची खरी बाजू ही शासनासमोर मांडता आलेली नाही. म्हणून धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींच्या अशासकीय नियुक्त्या पुनर्वसन प्राधिकरणाच्या ह्या लवकरात लवकर जाहीर कराव्या अशी आम्ही चंद्रकांत दादांना मागणी केली. त्याबरोबर बरेच प्रश्न आहेत. धरणग्रस्तांना मिळणारं आरक्षण 5% आरक्षण आहे ते वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी का आमची मुलं 1 आणि 2 वर्गाच्या लायकीचे नाहीत, हे अपमानास्पद आरक्षण हे वर्ग 1 ते वर्ग 4 पर्यंत झालं पाहिजे. आणि ज्या धरणग्रस्तांच्या गावठाणाच्या बाजूला जी गायरान असतील ती लोक धरणग्रस्त गावांना ती दिली गेली पाहिजेत, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि ह्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायती निर्माण नाही झाल्या त्या झाल्या पाहिजेत आणि मुळात मुद्दा असा आहे धरणग्रस्तांना ही गावठाणापुरती ग्रामपंचायत दिली ते वेगळ्या महसुलात जातात. गावठाणाचा दर्जा हा ग्रामपंचायतीचा, परंतु त्या गावामध्ये त्याचा प्लॉट न्याय 7/12 झाल्याशिवाय महसुलीचा विषय हा अतिशय अडचणीचा आहे. म्हणून आम्ही प्रामुख्यानं मागणी केली की ज्यांना भूखंड दिलेले त्या भूखंडाचा स्वतंत्र 7/12 म्हणजे प्लॉट निहाय मोजणी करून स्वतंत्र 7/12 तयार करा, जमिनीचं गजब व्हावं. आम्ही या सर्व संबंधित मागण्या आज मंत्री महोदयांच्या समोर दिलेल्या आहेत. माधव भंडारी साहेबांनी आपलं गाव दत्तक घेतलं, तर या दत्तक घेतलेल्या गावामध्ये नक्की काय त्यांचे करणार, काय त्यांचे थोडंसं गावासंदर्भातले प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातलं काय सांगाल तुम्ही, नक्की त्यांचं काय काय यामध्ये असणार? खरं पाहता हा फार मोठेपणा आहे माधव भंडारी साहेबांचा. हे गाव दत्तक घेत असताना गावातल्या असणाऱ्या अपुऱ्या नागरी सुविधा, त्याचबरोबर आतापर्यंत या गावाला शासनाचे विविध फंड म्हणजे जिल्हा परिषद असो इतर ज्या शासनाच्या योजना आहेत पण त्या सगळ्या नरेगा वगैरे ह्या काही अद्यापर्यंत मिळत नव्हत्या. पण या सर्व योजनांमध्ये मग संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, आदर्श ग्राम पुरस्कारामध्ये भरणारं गाव असेल, इतर सगळ्या सुखसुविधा या गावात व्हाव्या, हे गाव स्वतःच्या पायावर स्वावलंबी व्हावं. या गावातील महिलांना जो रोजगारासाठी खुरपा हातात घेऊन दुसऱ्याच्या शेतात जावं लागतं मजुरीसाठी, त्या महिला मंडळींना बचत गटाच्या माध्यमातून इतर सगळ्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी या ठिकाणी माधव भंडारी साहेब देणार आहेत. आणि या गावाचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल आणि हे गाव कसं सुबल होईल या दृष्टीनं माधव भंडारी साहेबांची जी दूरदृष्टी आहे त्या पद्धतीनं भंडारी साहेबांचं जे नियोजन आहे त्याबद्दल निश्चितच येणाऱ्या 1-2 वर्षाच्या काळात हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातील एक आदर्श पुनर्वसित गाव आहे हे या ठिकाणी झाल्याशिवाय आणि केल्याशिवाय माधव भंडारी साहेब गप्प बसणार नाहीत. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बोरीव गाव दत्तक घेतलंय आणि यापुढे सुद्धा या गावात बरीच कामं करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
भाजप सरकारमुळेच ग्रामपंचायत मंजूर झाल्याचा दावा भांडारेंनी केलाय। तसंच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणं ही सरकारची बांधिलकी असल्याचं भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हटले आहेत। बोरीव गावाला गेल्या 40 वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायत मिळाली आणि या लढ्यामध्ये ग्रामस्थांच्या लढ्यामध्ये सगळ्यात मोठं जे सहभाग होता तो माधव भांडारींचा होता। माधव भांडारींनी ही ग्रामपंचायत मिळवून देण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत, कारण गेल्या 40 वर्षामध्ये जे होऊ शकलं नाही ते गेल्या 1.5-2 वर्षामध्ये हे झालेलं आहे। आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरता माधव भांडारी साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल साहेब, गेल्या 40 वर्षामध्ये बोरीव गावाला ग्रामपंचायत मिळाली नव्हती, परंतु आता ग्रामपंचायत हे गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही मंजूर करून दिली, काय नक्की यामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागले? प्रयत्न फार करावे लागले नाहीत, थोडाफार पाठपुरावा करावा लागला आणि मुख्यतः सरकारची राजकीय इच्छाशक्ती असावी लागली। गेली 37 वर्ष ही ग्रामपंचायत होत नव्हती, कारण सरकारची इच्छा नव्हती, त्यावेळेच्या सरकारची इच्छा नव्हती। आत्ता ही ग्रामपंचायत झाली कारण यावेळेच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे हा विषय घेऊन गेलो, त्यांनी तर पहिल्या भेटीच आम्हाला सांगितलं की ही ग्रामपंचायत आपण द्यायची, आपण ग्रामपंचायत त्यांना देणार आहोत। आणि हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्यांनी तो 2 वर्षामध्ये पूर्ण केला। गाव तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, काय नक्की नेमक्या तुमच्या योजना आहेत? पुढे गावासाठी काय नक्की करणार? काय गावामध्ये कमी वाटते तुम्हाला, काय सांगा? हे पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गावाला ज्या 18 गोष्टी देण्याचं कायद्यानुसार बंधन शासनावर आहे, ते सर्वच्या सर्व गोष्टी या गावाला मिळतील आणि या गावामध्ये सर्व प्रकारच्या नागरी सुविधा, सोयीसुविधा उभ्या राहतील। या ठिकाणी एक उत्कृष्ट गाव आपल्याला बघायला मिळेल आणि पुनर्वसनाचं गाव म्हणजे काहीतरी कोपऱ्यात टाकून दिलेलं गाव, कोपऱ्यात टाकून दिलेली वस्ती, दुर्लक्ष करण्यासारखी वस्ती, अशी जी भावना समाजामध्ये आहे ती पुसून टाकण्याचं काम या गावामधून आपण करू। बाकीची गावं जी आहेत जी पुनर्वसित आहेत त्यांना ग्रामपंचायती मिळालेल्या नाहीत, बाकीच्या सुविधा नाही आहेत, त्यांच्यासाठी साहेब काय तुम्ही नक्की प्रयत्न करणार, काय सांगा? आज इथे जी परिषद आम्ही केली याला चंद्रकांतदादा पाटील, माननीय महसूल मंत्री, पुनर्वसन मंत्री उपस्थित राहिले आणि त्यांनी काही गोष्टी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितल्या की ज्या पुनर्वसित झालेल्या गावांना ग्रामपंचायती मिळाल्या नाहीत त्यांना ग्रामपंचायती देण्याचा निर्णय हे सरकार करेल। दुसरा एक मुद्दा आज पुढे आला की ग्रामपंचायती मिळाल्यात पण गावठाण मिळालेलं नाही, महसुली गावाचा दर्जा मिळालेला नाही। त्यामुळे नुसतंच ग्रामपंचायत मिळूनही भागत नाही, शेवटी महसुली गावसुद्धा व्हावं लागतं। त्यामुळे ज्या ठिकाणी ग्रामपंचायती झाल्यात पण त्यांना महसुली गावाचा दर्जा मिळालेला नाही, तोही देऊ आणि या गावांना पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा चेहरा प्राप्त करून देण्याचं काम हे या माध्यमातून हे सरकार करेल। हा शब्द चंद्रकांत दादांनी दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे आणि त्याशिवाय दुसरी एक भूमिका या सरकारने घेतलेली आहे की 2012 पूर्वीचे जेवढे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, प्रकल्पग्रस्तांचे जेवढे प्रश्न आहेत, ते येत्या 5 वर्षामध्ये सोडवण्यासाठी एक ठोस भूमिका ही या सरकारने घेतलेली आणि त्याची अंमलबजावणी या पुढच्या काळामध्ये सुरू। सरकार निर्णय घेईल परंतु खालीपर्यंत ते राबवले जात नाहीत, नीट दुर्लक्ष होतं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कशा पद्धतीनं तुम्ही हे सोडवलं? एकतर पाठपुरावा करून, चर्चेतून, समन्वयातून हे प्रश्न सोडवण्याची आमची भूमिका आहे आणि या ग्रामपंचायतीला अस्तित्वात आणताना सुद्धा आम्ही त्या समन्वयाच्याच भूमिकेतून, चर्चेतूनच हा प्रश्न सोडवू शकलो। ज्या कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून अपेक्षा नव्हती त्याही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे साधारणपणे माझा अनुभव असा आहे की चर्चेला, समन्वयाला प्रतिसाद मिळतो। आपल्या सरकारशी कधी भांडावं लागलं या प्रश्नासंदर्भात प्रकल्पग्रस्तांसाठी, तर तुम्ही भांडणार? प्रकल्पग्रस्तांसाठी भांडावं लागलं तर मी नक्कीच भांडेन, परंतु आज महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादाने आणि सरकारमधले एक अत्यंत महत्त्वाचे नेते या नात्याने चंद्रकांत दादांनी जी भूमिका जाहीर केली की तुम्हाला संघर्ष करण्याची वेळच आम्ही येऊ देणार नाही आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे। या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। तर प्रकल्पग्रस्तांना गावठाण, नोकऱ्या आणि इतर ग्रामपंचायतींप्रमाणे सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। संघर्ष नाही, समन्वय अशी घोषणा आपण दिली, कारण समन्वयातून, बोलण्यातूनच काही मार्ग निघतात। आणि पर्यायी जमिनीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पर्यायी जमिनी जे आपण मिळवतो त्या पर्यायी जमिनी बऱ्याच वेळेला आपल्याला पसंत पडत नाहीत, त्या पर्यायी जमिनीमध्ये काही ना काही लिटिगेशन म्हणजे कायदेशीर अडचणी असतात आणि त्यामुळे अशी स्थिती येते की निम्म्या लोकांना मिळाल्या, निम्म्या लोकांना नाही मिळाल्या। या विषयात सरकार अतिशय गांभीर्याने विचार करते। पहिला विषय आहे टॉप प्रायोरिटीने करा, घरं नाहीत, गावठाण नाही, ग्रामपंचायत नाही होता कामा आणि त्याचा अगदी रिगरस त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये रोज पाठपुरावा आम्ही करतो। तुम्ही पण सतर्कपणे पाठपुरावा करा। माधवराव
तुमच्याबरोबर सगळ्या ठिकाणी संघर्षाला येतील. त्या जिल्ह्याच्या ऍडिशनल कलेक्टरच्या माण्यावर बसा. दुसरा जो भाग आहे प्रामुख्याने पर्यायी जमिनी या विषयामध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पर्यायी जमिनी आणि जिथे जिथे शक्य नाही त्या ठिकाणी चांगली अमाऊंट म्हणजे काहीतरी त्या काळातला रेडी रेकनॉम न देता अगदी रेडी रेकनॉम आता जाऊन अशी काही अमाऊंट यावर आम्ही विचार करतो. आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये मी काँग्रेस सरकार हवेमध्ये कधी घोषणा करत नाही याचं कारण ती व्यवहारात आणता आली नाही. तर शेवटी एका 2.5 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. तिसरा मुद्दा जो आपल्याविषयी महत्वाचा आहे तो प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळणे. त्याला आपण 5% आरक्षण म्हटलेलं आहे. त्या 5% आरक्षणाची अंमलबजावणी नीट होत नाही. पण नोकऱ्या देत नसाल तर आम्हाला पैसे द्या अशी आपली मागणी आहे. आणि त्या सगळ्या आर्थिक विषयांचा आपण नीट विचार करू. हे सरकार असं आहे की आमचं सरकार आहे ना माधवजी तुम्ही आपल्या सरकारच्या कसे लढणार नाही. अन्याय आहे लढलंच पाहिजे. आणि जर लढायचं नसेल तर आम्ही मागण्या आधीच मान्य केल्या पाहिजे. मी नेहमी म्हणतो आपल्या मुख्यमंत्र्यांचं वर्णन करताना की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा हा मुख्यमंत्री आहे. तसं शिवाजी महाराजांना आणि शाहू महाराजांना लोकांनी आंदोलन करण्याची कधी वेळच नाही. त्यांना रयतेच्या मनातलं कळतं आणि त्यांना आंदोलन करावीच लागत नाहीत. परंतु आमच्या लक्षात नाही आलं तर माधवराव तुम्ही नक्की भांडा त्याची काही काळजी करू नका. किंवा लोक म्हणतील की अरे तुमचं सरकार तुम्ही कसे भांडता. शेवटी भांडल्याशिवाय रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही ना. त्यामुळे तुम्ही भांडा जोरात. यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लगेच भेटूया. लढले आणि जिंकले या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. साताऱ्यातल्या बोरिवमध्ये जनजागरण प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीनं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं. संघर्ष नको संवाद हवा हा उद्देश घेऊन या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिखर परिषदेत अनेक गावं सहभागी झाली होती आणि याच परिषदेत सहभागी झालेल्या सायगावच्या ग्रामस्थांनी सुद्धा आपली व्यथा मांडली आहे. बोरीव गावाला ग्रामपंचायत मिळाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच असाच न्याय आम्हाला सुद्धा मिळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज बोरीव गावामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण त्यांच्या गेल्या 40 वर्षाच्या लढ्याला यश मिळालेलं आहे. बोरीव गाव स्वतःची ग्रामपंचायत मिळावी म्हणून गेल्या 40 वर्षापासून भांडत आहे. धोममधून या प्रकल्पामधून यांचं पुनर्वसन रहमतपूरच्या शेजारी झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 वर्षापूर्वी हे झालेलं पुनर्वसन अजूनपर्यंत या गावाला ग्रामपंचायत नव्हती. गेली 40 वर्ष हे गाव ग्रामपंचायतीसाठी भांडत होतं आणि मी जिथे उभा आहे हे बोरीव गावामध्ये उभा आहे. या गावाला ग्रामपंचायत मंजूर झाल्यानंतर गावामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण आहे. आपण पाहू शकताय रांगोळ्या काढून अशा पद्धतीने आनंद साजरा केलेला आहे या गावाने. कालपासून या गावामध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. रांगोळी काढण्यात आलेली आहे. पताका लावून वेगवेगळ्या पद्धतीच्या पताका लावून इथं आनंद व्यक्त करण्यात येतोय. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स बोर्ड्स लावून इथं जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे या गावामध्ये. आपण बोर्डवर पाहू शकता कशा पद्धतीनं सर्व गाव एकत्र जमून हा आनंद इथं मंदिराच्या समोर यांनी साजरा केलेला आहे. गुड्यासुद्धा या गावामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत कारण गावाला 40 वर्षानंतर ग्रामपंचायत प्राप्त झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं 40 वर्षाच्या त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळं गावाचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. इथली ग्रामस्थ आहेत हे खूप आनंदित आहेत. त्यांना विचारल्यानंतर त्यांचा आनंद ते एक वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे असं सांगतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं सांगायचं झालं तर या आनंदानंतर या गावामध्ये एक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रकल्पग्रस्तांची शिखर परिषद यामध्ये गावामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या गावामध्ये ज्या समस्या गेल्या 40 वर्षापासून आल्या या समस्या बाकीच्या पुनर्वसित गावांना येऊ नयेत याचकरता त्यांनी ही शिखर परिषद आयोजित केलेली. महाराष्ट्र राज्यातून इथं वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथंपर्यंत शिखर परिषदेला आलेले आहेत आणि आपल्या समस्या ते मांडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर माधव भंडारींनी हे गाव दत्तक घेतलं आणि हे गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांनी गावाला ग्रामपंचायत मिळवून दिली आणि सगळ्यात या गावाला जे यश प्राप्त झालं त्यात खूप मोठा वाटा माधव भंडारींचा आहे.
सायगावच्या ग्रामस्थांनी आपली व्यथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे। धरणासाठी जमीन दिल्यावर विस्थापित झालेल्यांसाठी 40 वर्षांपूर्वी सायगाव बसवण्यात आलं, मात्र या गावाचं पुनर्वसन नियमबाह्य असल्याचं कोर्टाने सांगितलं। त्यामुळे आता आम्ही जायचं कुठे असा प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। बोरीव गावामध्ये जी शिखर परिषद भरली होती प्रकल्पग्रस्तांची, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सायगाव गावचा आहे। कनेर पुनर्वसनामधून यांना तिथं सायगावमध्ये जागा मिळाली आणि हे गाव इथं वसलेलं पुनर्वसित झालेलं आहे। परंतु गेल्या 40 वर्षापूर्वी हे गाव पुनर्वसित इथं झालं, पण काही वर्षांपूर्वी कोर्टानं हे गाव जे पुनर्वसन केलेलं आहे ते नियमबाह्य आहे असं सांगितलेलं आहे आणि गावाला इथून उठवण्याचा निर्णय कोर्टानं दिला। यानंतर गावावर एकच खळबळ गावामध्ये माजले आणि या गावातल्या लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला, कारण सरकारने हे जे एक्वायर जागा केली ही अगोदर पाहिली नव्हती का, असे खूप प्रश्न उपस्थित राहतात। आपल्यासोबत या सायगाव गावातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात नक्की त्यांची समस्या काय आहे। काय सांगा दादा, काय समस्या आहे तुमची आणि काय नक्की सरकारचा निर्णय आहे आणि कोर्टानं दिलेला निर्णय, या दोन्हींचं काय सांगाल? प्रामुख्यानं जर बघायचं म्हटलं तर सायगाव गाव हे कनेरमध्ये प्रकल्प पुनर्वसन झालेलं गाव आहे। त्या गावामध्ये हे गाव 40 वर्षापूर्वी बसलं, पण ज्यावेळेस 40 वर्षापूर्वी हा गाव बसलं त्यावेळेस ह्या गावाला जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुनर्वसननं हे गावठाण बसवण्याचं काम केलं आणि 40 वर्षानंतरनं जिल्ह्यातलं असं एकमेव गाव आहे पुनर्वसनमधलं की ज्या गावचं प्रॉपर्टी कार्ड झाले, सिटी सर्वे झाला आहे। अशा गावचं कोर्टानं आता निर्णय केला 2009 साली की ते गाव हे चुकीच्या पद्धतीने एक्वायरेशन झाले त्या मालकाचं आणि हे गाव खाली करण्यात यावं। म्हणजे एका बाजूला आम्ही अगोदर आमच्या घरामध्ये तुळशीपत्र ठेवून आलो आहे आणि परत दुसऱ्या बाजूला आम्ही कुठेतरी आमचा आता संसार कुठेतरी एक प्रामुख्याने व्यवस्थित बसला ना बसला तर कोर्ट आदेश देते की गाव खाली करा। म्हणजे खऱ्या अर्थानं सरकारी व्यवस्था कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चालली का आम्ही खऱ्या अर्थानं लोकांनी अन्याय केला की धरणाला तिथं जमीन देऊन, कारण 1979 साली हे गाव पुनर्वसन झालं। त्याच्यानंतर 2009 साली त्या व्यक्तीला कोर्टानं आदेश काढला की चुकीच्या पद्धतीने ह्या गावचं एक्वायरेशन झाले आणि आता खऱ्या अर्थानं त्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी ती प्रमुख व्यक्ती हा त्या गाव उठवण्यासाठी अंमलबजावणी करतो। तर आम्ही शासन दरबारी आज हेच म्हणणं मांडलं की शासनानं ताबडतोब आम्हाला आमचा न्याय दिला पाहिजे, आमच्या हक्काची आम्हाला जमीन दिली पाहिजे आणि आमचं गाव पाडण्यापासून खऱ्या अर्थानं रोखलं पाहिजे। शिखर परिषदेमध्ये चंद्रकांत दादा पाटील मंत्री होते, त्यांच्याकडे तुम्ही समस्या मांडली का आणि त्यांनी काय आश्वासन तुम्हाला दिलं? दादांपाशी आम्ही समस्या मांडली। दादा म्हणले आम्ही कायदेशीर बाबीत बघून कलेक्टरना आणि संबंधित खात्याला आदेश देऊन त्वरित लवकरात लवकर शासन दरबारी तुमचा हा निर्णय प्रशासनात दरबार पोहोचवण्याचं काम करू। चंद्रकांत दादा यांच्याकडे यांनी ही सगळी समस्या मांडली, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की इथले जिल्हाधिकारी असतील यांच्याशी चर्चा करून नक्की काय समस्या झालेली आहे, कोर्टाचे काय आदेश आहेत हे पाहावं लागेल आणि याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ। परंतु हे जे गाव पुनर्वसित झालं या सर्वांचं नक्की आता कोर्टाच्या निर्णयानंतर काय होणार, कारण 40 वर्षापूर्वीही त्याच्यात मुख्य गाव सोडून आले, पुनर्वसित झाले सरकारनं सांगितलेल्या नियमाप्रमाणे, परंतु इथूनही त्यांना आता उठवलं जाते कारण हे नियमबाह्य पुनर्वसन आहे असं कोर्टाचे आदेश आहेत। हे सगळे गोंधळाची परिस्थिती आहे। गावातील व्यक्ती हवालदिल झालेले आहेत। 40 वर्षे इथं राहिल्यानंतर आता परत आम्ही जायचं कुठं आणि कुठं सरकार आम्हाला जागा देणार हे तर त्यांना चालणारच नाही, कारण 40 वर्षे ते इथं राहिलेले आहेत। ही सगळी गोंधळाची परिस्थिती आहे। या शिखर परिषदेमध्ये बोरीव गावामध्ये झालेल्या शिखर परिषदेमध्ये असे बरेच काही मुद्दे पुढे आले की अनेक मागच्या सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही, हे सरकार तर निदान याच्याकडे लक्ष देईल अशी या ग्रामस्थांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन राम पवारसह मी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, बोरीव, सातारा। स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाल्याने बोरीव गावचे ग्रामस्थ सध्या तरी आनंदात आहेत, पण सायगाव सारखी गावं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। या गावांना न्याय मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे इतर पुनर्वसित गावांच्या व्यथांची दखल सरकार घेतं का हे आता बघावं लागणार आहे। आजच्या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र।